शिवजयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती चंद्रपूर यांच्या वतीने 8व्या वर्षी भव्य दिव्य कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश वारलूजी बेले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। त्यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केलंय आणि शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध दर्शवलाय। यावेळी नीलकंठराव शिंदे विज्ञान आणि कला महाविद्यालय मुख्य मार्ग भद्रावती ते भद्रावती शहर स्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नगर परिषद जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भव्य मानवंदना आयोजित करण्यात आली। त्यानंतर विशाल शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाला निखिल बावणे, स्वप्नील मोहितकर, युगल ठेंगे, अभि उमरे, निखिल उगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। भद्रावतीच्या पावन नगरीमध्ये कृतिशील शिव जयंती महोत्सव 2024 श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती मार्फत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। हा भव्य शोभायात्रामध्ये अनेक युवा वर्ग, शाळेचे मुलं, बुजुर्ग लोक, महिला उपस्थित होते। स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। ही प्रेरणा घेऊन भद्रावती शहरातील युवा वर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक आज भव्य मोठ्या संख्येने आणि उत्साहात शिवजयंती साजरी करून राहिलेले आहे। हा शिवजयंती मार्फत एक संदेश देण्याचे हा युवा पिढीने काम केलेलं आहे। शिक्षणाचे जे खाजगीकरण झालेलं आहे हे खाजगीकरण बंद करण्यात यावी। रोजगारामध्ये जो खाजगीकरण शासकीय याच्यामध्ये केलेला ते बंद करण्यात यावे आणि शिक्षण फ्री व्यवस्था सरकारने प्रदान द्यावे। हे जनतेचा मूलभूत अधिकार आहे, आमच्या बहुजनाचा अधिकार आहे। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली होती, सरकारी शिक्षण व्यवस्था ते आम्हाला आमचे अधिकार आम्हाला देण्यात यावे। हा शिवजयंती महोत्सवानिमित्त संपूर्ण शिवभक्तांच्या मागण्या आहे। संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले हा संपूर्ण युवा वर्गातर्फे मागणी करतात। विकास मोरेवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।